राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक खुशखबर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आली। राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून 28,000 रुपये प्रति हेक्टर या दराने पीक विमा रक्कम वाटपाला सुरुवात होणार आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणं, खतं आणि औषधांच्या खर्चाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच मोठा आधार ठरेल। पण ही फक्त सुरुवात आहे, कारण पुढची माहिती प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देऊन ऐकली पाहिजे। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे पैसे नेमके कोणाला भेटणार, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते अपात्र आहेत। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे आणि नुकसानग्रस्त पिकांची नोंदणी केलेली आहे आणि ज्यांचं नाव पीक विमा लाभार्थ्यांच्या यादीत आहे। लक्षात घ्या, जर तुमचं नाव पीक विमा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये असेल याचा अर्थ तुम्ही सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत। अशा शेतकऱ्यांसाठी रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र सरकार अशा शेतकऱ्यांसाठी रक्कम जमा करत आहे। अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा डायरेक्ट फायदा भेटणार आहे। पण इथेच एक अत्यंत महत्त्वाची अट लागू झाली। ज्यांचं बँक खातं आधारशी लिंक आहे, NPCI मॅपिंग पूर्ण आहे, बँक खातं सक्रिय आहे आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे, अशाच खात्यांमध्ये रक्कम जमा होत आहे। अनेक शेतकऱ्यांचे पैसे फक्त आधार लिंक नसल्यामुळे अडकले होते। काही शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। पण तुम्ही काळजी करू नका, जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलं तर तात्काळ तुमच्या खात्यात सुद्धा सरकारकडून पैसे येऊ शकतात। त्यामुळे ज्यांनी अजून प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, आधार कार्ड बँकेच्या अकाउंटसोबत लिंक केलेलं नसेल, त्यांनी तात्काळ तपासणी पूर्ण केली पाहिजे, कारण सरकारने निधीच्या वाटपाला हिरवा कंदील दिलेला आहे। आता खरी अपडेट पुढे आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट पहा। जर तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, जर तुमचं खातं HDFC बँकेत असेल, आपल्या देशातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्याच्यानंतर प्रायव्हेट बँक म्हणजे ॲक्सिस बँक या बँकांमध्ये असेल, तर तुम्ही निश्चिंत व्हा, कारण या बँकांमध्ये सरकारने निधी सोडलेला आहे। त्यासोबत जर तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत असेल, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, फेडरल बँक आणि त्याच्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा, आपली गव्हर्नमेंट बँक। जर तुमचं खातं वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये असेल, त्यासोबत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये असेल, किंवा जर तुमचं खातं सहकारी बँकांमध्ये जरी असलं तरीसुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण पीक विम्याची रक्कम या सगळ्या बँकांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सरकारने तसे कडक आदेश दिलेले आहेत की या सगळ्या बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करा। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा अर्ज भरताना कोणते खाते दिले होते, तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये होतं आणि पीक विम्याचा अर्ज भरताना तुम्ही त्या कोणत्या बँकेचं नाव लिहिलं हे एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या, कारण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झालेली आहे। निधीच्या वाटपाचा वेग आणखी वाढलेला आहे। आता या निधी वाटपासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रकमा सुद्धा दिलेल्या आहेत, म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना किती कोटींचा निधी जमा करण्यात येईल याबद्दलची डिटेल माहिती सरकारकडून आलेली आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, पुणे जिल्ह्याचे नागरिक असाल, शेती करत असाल, तर पुणे जिल्ह्यासाठी 165 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्र सरकारने मंजूर केले। जर तुम्ही नाशिकमधले रहिवासी असाल तर 185 कोटी पीक विमा म्हणून नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला आलेले आहेत। त्यासोबत जळगाव जिल्ह्यासाठी 140 कोटी रुपये, सोलापूरसाठी 215 कोटी रुपये आणि नांदेड जिल्ह्यासाठी 240 कोटी रुपये सरकारकडून निधी वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। पण थांबा, घाई करू नका, अजून मोठी अपडेट पुढे आलेली आहे, कारण उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा निधीच्या वितरणाला आता वेग आलेला आहे। निधीच्या वितरणाने वेग पकडलेला आहे। जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी असाल तर 155 कोटी रुपये अहमदनगरच्या वाट्याला आले। बीड जिल्ह्याच्या वाट्याला आले 175 कोटी रुपये। बुलढाणा जिल्ह्यासाठी 160 कोटी रुपये वितरणासाठी देण्यात आलेले आहेत। वाशिम जिल्ह्यासाठी 125 कोटी रुपये, कापसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 250 कोटी रुपये आणि वर्धा जिल्ह्यासाठी 115 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे या भागातील हजारो शेतकरी कुटुंबांना
अत्यंत मोठा दिलासा सरकारकडून देण्यात आलेला आहे. जर तुम्ही रत्नागिरी म्हणजे कोकण किनारपट्टीच्या रत्नागिरीमध्ये राहत असाल, सिंधुदुर्गमध्ये राहत असाल किंवा रायगडमध्ये राहत असाल तर तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 55 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 45 कोटी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे आपल्या मराठवाड्यातला जालना जिल्हा 150 कोटी रुपये, नंदुरबार जिल्हा 90 कोटी रुपये आणि पुणे विभागातील इतर भागांसाठी म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी अतिरिक्त निधी सरकारने मंजूर केलेला आहे. आता विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी रक्कम जमा होणार नाही. ही रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अतिशय जोरदार सुरू झालेली आहे. आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला अतिशय मोठा वेग आला. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ज्यांनी पीक विमा अर्ज मंजूर करून घेतलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहे त्यांनी त्यांचं बँक खातं नियमितपणे तपासणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट झालं आहे. कारण सरकारने निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली असून त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा 100% भेटेल. आता पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेटसाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि इतर शेतकरी मित्र असतील तुमचे तर ही मोठी खुशखबर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आजची सर्वात मोठी आनंदाची अपडेट, ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुमचं खातं HDFC बँकेत असेल, ICICI बँकेत असेल, ॲक्सिस बँकेत असेल, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, फेडरल बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यानंतर आहे येस बँक, वेगवेगळ्या ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी बँकांच्या खात्यामध्ये निधीचं वितरण अतिशय जलद गतीने सुरू झालेलं आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त या बँकांमध्येच पैसे येणार अशातला भाग नाही. पीक विमा अर्ज भरताना तुम्ही जे बँक खातं दिलेलं होतं त्याच खात्यात तुमची रक्कम 100% जमा होईल. त्यामुळे लगेच तुमचं खातं एकदा तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आता पीक निहाय भरपाईबद्दल मोठी अपडेट पुढे आलेली आहे. जर तुम्ही कांद्याचं पीक घेतलेलं असेल तर तुम्हाला 20 ते 28 हजार रुपये पीक विमा प्रति हेक्टर मिळेल. टोमॅटोसाठी 18 ते 26 हजार रुपये, भात पिकासाठी 16 ते 24 हजार रुपये प्रति हेक्टर, ज्वारीच्या पिकासाठी 14 ते 20 हजार रुपये प्रति हेक्टर, बाजरीच्या पिकासाठी 13 ते 19 हजार, भुईमुगासाठी 17 ते 25 हजार रुपये प्रति हेक्टर, सूर्यफुलासाठी 15 ते 22 हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा 100% भेटणार आहे. आणि जर तुम्ही तीळचं उत्पादन घेतलं असेल तर तुमच्या वाट्याला 14 ते 21 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. याशिवाय जर तुम्ही डाळिंब घेतलेलं असेल, आंबा, केळी आणि इतर फळ पिकांसाठी सुद्धा नुकसान भरपाई सरकारकडनं मंजूर करण्यात आली. आता नुकसानाच्या प्रमाणानुसार स्वतंत्र भरपाई देण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात एकसारखी रक्कम जमा होणार नाही. पिकाचं क्षेत्रफळ, नुकसानाची टक्केवारी आणि पंचनाम्यानुसार अंतिम भरपाई निश्चित होणार. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कोणाला भेटणार? ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली, नुकसानग्रस्त पिकांची नोंद केली, लाभार्थी यादीत ज्यांचं नाव आलेलं आहे, बँक खातं आधारशी लिंक आहे, NPCI मॅपिंग पूर्ण आहे, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 100% रक्कम जमा होईल. सरकारने पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादीसुद्धा तयार केली आणि निधीचं वाटप अतिशय तातडीने सुरू केलं आहे. तुमचं नाव पीक विमा यादीत आहे की नाही हे तुम्हाला सगळ्यात आधी तपासून घ्यावं लागेल. हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी पीक विमा आणि क्रॉप इन्शुरन्स पोर्टलवर जा, त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा. मित्रांनो, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक किंवा तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर जो कॅप्चा असतो तो भरून तुम्ही सर्च करा. तुमचा अर्ज मंजूर आहे का पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला अक्षरशः काही सेकंदात दिसेल. त्यामुळे पैसे का अडकले हे देखील लगोलग तुमच्या लक्षात येईल. आता लक्ष देऊ नये का, काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटणार नाही. अतिशय दुःखाची बातमी. ज्यांनी पीक विम्याचा अर्ज भरलेला नाही त्यांना तर पैसे भेटणारच नाहीत, परंतु ज्यांनी अर्ज भरला आणि ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले काही कारणांमुळे
ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली नाही, नुकसानाची नोंदणी केलेली नाही, लाभार्थी यादीत ज्यांचं नाव नाही, बँक खातं आधारशी लिंक नाही, NPCI मॅपिंग अपूर्ण आहे, DBT सुरू झालेलं नाही, खातं पूर्णपणे बंद आहे, इनॲक्टिव्ह आहे, अर्जात बऱ्याच चुका आहेत, चुकीची माहिती दिलेली आहे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, कागदपत्र अपूर्ण आहेत, अशा प्रकरणांमध्ये 100% तुमची रक्कम अडकू शकते. त्यामुळे लगेच कागदपत्रांची तपासणी तुम्ही एकदा पूर्ण करून घ्या. आता ज्यांचा अर्ज मंजूर आहे पण पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करावं? तर त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी पुढे आली. अशा शेतकऱ्यांनी तातडीने पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज द्यावा. अर्जामध्ये शाखा व्यवस्थापक यांना संबोधित करून तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, बँकेचं नाव, खात्याचा क्रमांक अतिशय महत्त्वाचा आणि तुम्ही जे पीक घेतलेलं होतं त्या पिकाची सगळी माहिती तुम्ही नमूद करावी. त्यासोबत पीक विमा पावती, बँक पासबुक, आधार कार्ड आणि इतर आवश्यक अत्यंत इम्पॉर्टंट कागदपत्र तुम्ही जोडलीच पाहिजेत. यानंतर अर्जाची तपासणी होऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करायची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू होईल. तर शेतकरी बांधवांनो, ज्यांच्या खात्यात अजूनही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही त्यांनी वाट बघत बसू नका, कारण सरकारने तक्रार आणि अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे पात्र असूनही पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर शेतकऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशा सूचना सरकारने दिलेल्या आहेत. लेखी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्र व्यवस्थितपणे जोडणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, त्याच्यानंतर पीक विमा पावती, 7/12 उतारा, ई पीक पाहणीची प्रत उपलब्ध असल्यास ती सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागेल. त्याच्यानंतर आहे पंचनामा, तुमच्या पिकाचा पंचनामा, नुकसान भरपाईशी संबंधित असलेली इम्पॉर्टंट कागदपत्र असतील तर ती सुद्धा तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडावी लागतील. सर्व कागदपत्र स्पष्ट आणि अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे. चुकीची कागदपत्र देऊन काही होणार नाही. कागदपत्र बरोबर असली परंतु माहिती चुकीची असली तरी सुद्धा तुमचा पीक विमा अडकायची शक्यता जास्त आहे. आता अर्जासोबत आवश्यक कागदपत्र पूर्णपणे जोडल्यास पडताळणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार. आता तुमच्या मनात विचार येत असेल, हा अर्ज तर मी भरला परंतु तू द्यायचा कुठे? तर ते देखील महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक तालुक्यात पीक विमा कंपनीची कार्यालय कार्यरत आहेत. त्यामुळे तयार केलेला लेखी अर्ज आणि सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही थेट पीक विमा कार्यालयात जमा करावीत. अनेक शेतकऱ्यांचे रखडलेले अर्ज अशाच पद्धतीने मार्गी लागलेले आहेत आणि त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा सुद्धा झालेली आहे. अनेक दिवसांपासून अडकलेला पीक विमा वाटप अखेर सुरू झाला. आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये निधीच्या वितरणाला वेग आला. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर 28,000 रुपये दराने रक्कम जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा. आता ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी तात्काळ 14447 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. अर्ज मंजूर आहे का? पैसे कोणत्या टप्प्यात आलेले आहेत? कागदपत्रांमध्ये काही चूक आहे का? याची माहिती तुम्हाला या हेल्पलाईन नंबरवरून नक्कीच मिळेल. त्यामुळे वेळ वाया न घालवता तुम्ही तपासणी पूर्ण करा. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले असतील तर आनंदाची गोष्ट आहे आणि अजून पैसे आले नसतील तर बँक खातं, आधार लिंक आहे का, NPCI मॅपिंग पूर्ण आहे का याची एकदा तुम्ही खात्री करून घ्या. अतिशय महत्त्वाची सूचना, कारण पीक विमा वाटपाला अतिशय वेग आला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 28,000 रुपयाची रक्कम जमा करायचे आदेश सरकारने सोडलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विमा संबंधी अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.